आता ह्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे, हा आतल्या साईडने आहे। तर इथे आपल्याला आता नवीन ओळ चालू करायची आहे ना, तर पहिल्यांदा 3 मोती घ्यावे लागतात। मग त्यातला मी हा एक क्रीम कलरचा घेणार आहे आणि हे 2 लाल मोती घेणार आहे। असे हे 3 मोती घेतले। आता त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने अशी ही मी सुई काढून घेणार आहे आणि मग ह्या मोत्यातून वरच्या दिशेने ह्या मोत्यात या मोत्यात वरून खालच्या दिशेने अशी ही सुई आपण काढून घ्यायची। आता इथे आपल्याला आता हे इकडे ह्या साईडने असं वाढवायचं आहे, त्यामुळे आता इथे आपण काय करणार आहे, हे 2 निळे मोती घ्यायचे आणि हा एक लाल मोती, असे हे 3 मोती घ्यायचे। आता ह्या मोत्यात खालच्या बाजूने तंगूस आहे, मग वरच्या बाजूने आपण अशी ही खाली सुई अशी आपली काढून घ्यायची आणि ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची। इथे आता परत आपण क्रीम कलरने विणायचे आहे। 2-2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि असं हे नेहमीसारखं आपण विणून घ्यायचं आहे। एक आणि 2 मोती क्रीम कलरचे ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई परत 2 क्रीम कलरचे मोती एक आणि हे 2 क्रीम कलरचे परत या मोत्यातून वरच्या दिशेने सुई घ्यायची, परत 2 क्रीम कलरचे मोती, एक आणि हा 2 या मोत्यातून वरच्या साईडने या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून। आता इथे आपण एक पहिल्यांदा क्रीम कलरचा घेणार आहे आणि मग हा हिरवा मोती घेणार आहे।
आणि ह्या मोत्यातून अशी आपण ही सुई काढून घेणार आहे। आता पुढे सगळे आपण हे दोन दोन क्रीम कलरने इथपर्यंत विणून घ्यायचं आणि इथे मग एक ब्ल्यू आणि एक क्रीम असे दोन मोती टाकायचे। आता इथे दोन क्रीमनेच घ्यायचं विणून। परत दोन क्रीम, एक आणि दोन, दोन क्रीम, परत तुम्ही जेव्हा हे बनवत असाल तेव्हा तुम्हाला व्यवस्थितच माझा हा व्हिडिओ बघायला लागणार आहे। कुठलाही स्किप करू नका, नाही तर मग काहीतरी थोड्याशासाठी चुकलं जातं आणि मग प्रॉब्लेम होतो पुढे। म्हणून पूर्ण व्हिडिओ माझा नीट बघा, म्हणजे तुम्हाला हा असाच्या असा सुंदर मोर बनवता येईल। आता इथे मात्र शेवट आलाय, तर इथे आपण हा एक डार्क ब्ल्यू म्हणजे ब्ल्यू आणि हा क्रीम कलरचा असे दोन मोती घेणार आहे। ह्या मोत्यातून सुई आपण काढून घेतली, ह्या मोत्यातून या मोत्यातून आणि या मोत्यातून, म्हणजे इथे आता आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे। इथे लाल डिझाइन होणार आहे आणि इथे हिरवं डिझाइन होणार आहे। आता ही पुढची ओळ विणताना आता हा तंगूस ह्या मोत्यामध्ये आहे आणि इकडच्या साईडने आहे। आता आपल्याला जे तीन मोती घ्यायचे आहेत त्यातले मग पहिले दोन क्रीम कलरचे घ्यायचे आणि मग हा एक निळा घ्यायचा आणि ह्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने आपण ही सुई काढून घेतली। आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता इथे आपण सगळं परत इथपर्यंत क्रीम कलरच्या मोत्यानेच विणून घेणार आहोत। एक आणि हा दोन क्रीम कलरचे मोती, एक आणि दोन, आता ह्या मोत्यातून इकडे सुई काढून घ्यायची डावीकडून उजवीकडे, ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून, परत दोन क्रीम कलरचे मोती, ह्या मोत्यातून वरून खाली, ह्या मोत्यात आणि ह्या मोत्यात वरच्या दिशेने। आता इथे दोन हिरवे मोती घ्यायचे, एक आणि दोन हिरवे मोती, एक आणि हा दोन हिरवे मोती घेतले। ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली, या मोत्यातून वरच्या दिशेने, या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून अशी पुढच्या दिशेने उजवीकडून डावीकडे आपण ही सुई काढून घेतली। आता इथे एक हिरवा घ्यायचा आहे आपल्याला आणि मग हा लाल घ्यायचा। असे हे दोन मोती घेतले की परत या हिरव्या मोत्यातून वरून खाली सुई काढून घ्यायची,
या हिरव्या मोत्यातून आणि ह्या हिरव्या मोत्यात खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता इथे परत एक हिरवा आणि एक क्रीम कलर असे हे दोन मोती घेतले। या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली। या हिरव्या मोत्यात उजवीकडून डावीकडे आणि या मोत्यातून खालच्या दिशेने अशी सुई काढून घ्यायची। आता इथे परत आपण हे दोन क्रीम कलरचे मोती घेणार आहेत। दोन क्रीम, एक आणि दोन क्रीम, या मोत्यातून, ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून आपण अशी ही सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यातून परत दोन क्रीम कलरचे मोती, एक आणि हा दोन क्रीम कलरचे मोती, ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई। इथे आता एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि एक लाल मोती घ्यायचा, असे दोन मोती घेतले। आता ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची डावीकडून उजवीकडे। ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यामधून अशी आपण ही सुई काढून घ्यायची। आता इथे एक हिरवा मोती घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक लाल मोती, असे दोन मोती घेतले। पहिला हिरवा मग लाल आणि ह्या लाल मोत्यातून सुई अशी आपण काढून घेतली खालच्या दिशेने। आता ह्या मोत्यातून आणि ह्या हिरव्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता इथे आपण परत हे दोन लाल मोती घेणार आहेत, एक आणि दोन, दोन लाल मोती, ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून। आता हा इकडचा जो कडेचा आहे ह्या पण लाल मोत्यातून सुई अशी वरून खाली काढून घ्यायची। आता इथे आपण हे दोन निळे मोती घ्यायचे, एक आणि हा दोन आणि हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि ह्या मोत्यातून अशी सुई आपण काढून घ्यायची। आता ह्या मोत्यामधून आणि ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून क्रीम कलरच्या आपण डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली। इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे। आता ह्या मोत्यामध्ये आपली इकडच्या साईडने तंगूस आहे, ही आपली पुढची ओळ चालू झालेली आहे। तर इथे आपण तीन क्रीम कलरचे मोती घ्यायचे, एक, दोन आणि तीन, हे तीन क्रीम कलरचे मोती घेतले आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे अशी ही सुई काढून घेतली। आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढायची। आता ही सुई फिरवत या मोत्यात घ्यायची आपल्याला, एक आणि दोन। आता ह्या मोत्यामध्ये वरून खालच्या दिशेने आपली सुई आहे
तर इथे आपण आता पहिले हे 2 निळे मोती घ्यायचे आणि हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा. असे हे 3 मोती घेतले. आता इथे खालच्या बाजूने तंगुस आहे म्हणून त्याच मोत्यातून वरच्या बाजूने अशी ही सुई काढून घ्यायची आणि आता ह्या मोत्यात जायचं, कारण आता आपल्याला ही लाईन इकडे विणत न्यायची आणि ह्या मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आता पहिल्यांदा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि मग एक लाल मोती घ्यायचा आहे. मग ह्या लाल मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून आणि ह्या दोनही मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची आहे. इथे आता आपण परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. इथे आपलं हे लाल डिझाइन, लाल चौकोन हा पूर्ण झालेला आहे. ह्या लाल मोत्यातून आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून वरती घेतली. परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. ह्या मोत्यातून ह्या आणि ह्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली. आता इथे आपण पहिल्यांदा एक क्रीम कलरचा मोती घेणार आहे आणि मग हा एक निळा मोती घ्यायचा आहे, कारण आता वरती आपल्याला इथे निळ्या मोत्याचा चौकोन करून घ्यायचा आहे. हे असं दिसेल. आता ह्या मोत्यातून अशी सुई काढून घेतली. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि हा 2. ह्या मोत्यातून आपण अशी ही सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आणि ह्या इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि हा दुसरा. आणि ह्या मोत्यातून. आता इथे पहिला आपण एक हा क्रीम कलरचा मोती घेणार आहे आणि मग हा एक हिरवा मोती घ्यायचा. असे 2 मोती घेतले. ह्या मोत्यातून सुई अशी काढून घेतली. ह्या मोत्यात वरच्या दिशेने, ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची. आणि आता इथे हे 2 हिरवे मोती घ्यायचे आणि ह्या हिरव्या मोत्यातून अशी वरून खालच्या दिशेने आपण ही सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यात दोरा आणायचा. इथे आपलं हे हिरवा चौकोन पूर्ण झालेला आहे. असा इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि हा 2 क्रीम कलरचे मोती. परत 2 क्रीम कलरचे मोती.
आता इथे एक निळा आणि एक क्रीम असे 2 मोती घेतले शेवटी आपण, आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेतली, ह्या मोत्यात आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यात आपण आलेलो आहोत. इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झाली. या ओळीला हे 2 आपले चौकोन पूर्ण झालेले आहेत. आता इथे आपण पुढची ओळ तयार करणार आहोत. आतल्या बाजूला तंगूस आहे आणि ही आता इथे आपण जे 3 मोती घेणार आहोत त्यातला हा एक मी क्रीम घेणार आहे आणि हे 2 निळे घेणार आहे. 1 आणि 2 निळे, आणि ह्या मोत्यातून सुई अशी काढून घेणार विरुद्ध दिशेने आणि ह्या मोत्यातून वरच्या बाजूने. आता हे इथपर्यंत हा मोती येईपर्यंत आपण सगळं 2-2 क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायचं. हे जे आता इथे 2 मोती घेतलेत ना क्रीम कलरचे, असे हे सगळं आपण विणून घेणार आहे पुढेपर्यंत. आता इथे आपण हे 2 निळे मोती घेणार आहोत, 1 आणि 2. इथे आता 2 घ्यायचे, त्यातला पहिला हा एक आपण निळा मोती घेऊया, पहिला निळा, आणि मग हा एक क्रीम कलरचा, असे 2 मोती घ्यायचे. मग या मोत्यातून इथे, आता इथे परत एक आपण निळा मोती घ्यायचा आणि एक हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा आणि असं
परत हे 2 क्रीम कलरचे मोती. आता इथपर्यंत आपण हे क्रीम कलरनेच विणायचे. परत 2 क्रीम. आता इथे मात्र परत आपल्याला एक निळा घ्यावा लागणार आहे, बॉर्डर येतील. मग आता आपण इथे एक क्रीम कलरचा आणि हा एक निळा असे 2 मोती घेतले. या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. या मोत्यात इथे आपली ही एक ओळ पूर्ण झालेली आहे. इथे आता एक आपण हा पहिल्यांदा निळा मोती घ्यायचा आहे आणि मग हे 2 असे क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत. 1 आणि 2. या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यात आता परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आपल्याला. 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती. परत 2 क्रीम कलरचे मोती. 1 आणि हा 2 क्रीम कलरचे मोती. इथेही 2 क्रीम कलरचे मोती. 1 आणि 2. आता इथे एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा पहिला आणि एक निळा मोती घ्यायचा. इथे 2 निळे मोती घ्यायचे. 1 आणि 2. इथे हा आपला एक निळा चौकोन तयार झालेला आहे. आता इथे 2 आपण क्रीम कलरचे मोती घ्यायचे. निळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. आता इथे
आपण एक लाल मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. आता परत इथे 2 क्रीम कलरचे मोती. दोन क्रीम कलरचे मोती. परत हे 2 क्रीम कलरचे मोती. आणि इथे आता 2 निळे मोती घालायचे. एक आणि हे 2 निळे मोती. या मोत्यातून आता ह्या क्रीम कलरच्या मोत्यात आपण सुई आणणार आहोत. इथे ह्या क्रीम कलरच्या मोत्यात इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता इथे 3 मोती घेणार आहे. तिथे आपली नवीन ओळ चालू होणार आहे. ह्या क्रीम कलरच्या मोत्यात आपला तंगूस आहे. तर इथे मी आता एक हा क्रीम कलरचा मोती आणि हे 2 निळे मोती घेतलेले आहेत आणि ह्या मोत्यातून अशी मी ही सुई काढून घेणार आहे. आता हे असं लाईनीत डिझाईन येत आहे. आता इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. एक आणि हे 2 क्रीम कलरचे मोती. आता इथे 2 मी हे लाल मोती घेणार आहे. एक आणि 2 लाल मोती घेतले. या मोतीतून सुई काढून घेतली. आता इथे एक हिरवा घ्यायचा आहे. पहिला हिरवा मग हा लाल असे 2 मोती घेतले. ह्या मोत्यातून अशी ही सुई काढून घेतली. इकडे ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून. आता इथे पहिला आपण एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आणि मग हा एक लाल घ्यायचा. आता इथे आपण सगळे हे क्रीम कलरच्या मोत्यांनी विणत जायचे. 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे.
परत हे 2 क्रीम कलरचे मोती, इथे आता हे 2 हिरवे मोती घ्यायचे, 1 आणि 2. आता इथे आपलं हे हिरव्या मोत्यांचं डिझाइन पण चालू होतंय. या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई अशी आपण काढून घेतली. आता इथे एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आणि हा एक हिरवा मोती घ्यायचा. आता इथे एक क्रीम आणि हा एक निळा. इथे आपली एक ओळ अजून ही पूर्ण झालेली आहे. आता ही पुढची लाईन आपण विणायला घेतोय. इथे या साईडनी तंगूस आहे, मग इथे पहिल्यांदा एक निळा घ्यायचा आहे, एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि एक हिरवा मोती घ्यायचा आहे. आणि या मोत्यातून अशी आपण विरुद्ध दिशेने सुई काढून घेतलेली आहे. या 5 इथे 5 आलेले आहेत आपले. आता इथे आपण पहिल्यांदा एक लाल मोती घ्यायचा आहे आणि मग हिरवा मोती घ्यायचा आहे. हिरव्या मोत्यातून सुई काढून घेतली. या लाल मोत्यात वरती सुई घ्यायची. आता इथे आपण 2 हिरवे मोती घ्यायचे, 1 आणि हा 2 हिरवे मोती आता इथे 2 क्रीम कलरचे मोती घेत जायचे आपल्याला. एक आणि हे 2 क्रीम कलरचे मोती
इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. इथे पण हे 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. आता इथे हा आपण एक लाल मोती घ्यायचा आहे आणि एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. आणि इथे आता हे 2 आपण लाल कलरचेच मोती घेणार आहे. 1 आणि हा दुसरा. असे 2 लाल मोती घेतले. हिरव्या मोत्यातून उजवीकडे डावीकडे सुई काढून घेतली. इथे आपला हा एक लाल चौकोन तयार झालेला आहे. आता इथे 2 परत क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 1 आणि हा 2. आणि आता इथे हे 2 आपण निळे कलरचे मोती घेणार आहोत. 1 आणि 2 निळ्या कलरचे मोती घेतले. आणि आता या क्रीम कलरच्या मोत्यात आपण सुई घेणार आहोत. इथे आपली ही अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे आणि ही लाल चौकोन इथे आपला पूर्ण झालेला आहे.